हे त्यांना कळेल. आजचा मोर्चा अभूतपूर्व आहे. नाशिककरांना आम्ही आवाहन केलेलं आहे. सगळे रिक्षावाले, वाहतूकवाले हे त्या मोर्चात सहभागी होतील. हे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन संपल्यावरती ज्या ज्या भागात खड्डे आहेत, जिथे जिथे भाजपचे नगरसेवक आणि आमदार आहेत, त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. त्यांच्या घरासमोर. नाही पण राऊतसाहेब, हा जो आज नाशिकमध्ये मोर्चा निघतोय, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश खेड्यापाड्यांमधल्या रस्त्यांची दुरावस्था आहे ना. आणि सगळ्यांसाठीचा चिंतनाचा विषय हे आहे की शाळकरी मुलं या रस्त्यांचं लाईव्ह रिपोर्टिंग करत आहेत आणि नंतर शासनाला जाग येते. नाही, शासन म्हणजे काय की शहरामध्ये जसे खड्डे आहेत तसं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू आहे. श्रावणाचा महिना आहे, प्रचंड त्रास होतो भाविकांना, कारण एकच रोड सुरू आहे, तिथेही चिखल होतो, गाड्या सटकत आहेत. बघा, श्रावण आहे, हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार, याची आधी कल्पना नाही. कुठलं प्रशासन त्यांनी आणून ठेवलंय? कुठले राज्यकर्ते आहेत? देवेंद्र फडणवीस जे शेंडीला गाड बांधून भाषणं करतात विकासाची, दुष्काळ मुक्त करू आणि अमुक करू आणि तमुक करू, खड्डे मुक्त